Welcome student. Today we will learn about the topic solid state. ह्या सॉलिड स्टेट टॉपिकमधला सब पॉईंट आपण आज पाहणार आहोत. कोऑर्डिनेशन नंबर इन क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. कोऑर्डिनेशन नंबर इन क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? आपण क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर किंवा सिंपल क्युबिक स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. जे स्पेअर्स आहेत, कुठलाही एखादा स्पेअर असेल तर त्या स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे इतर स्पेअर आलेले आहेत तेवढे काउंट केल्यानंतर तो म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. जे शेजारी एखादा सेंट्रलचा किंवा एखाद्या सेंटर प्लेसचा एखादा स्पेअर असेल आणि त्या स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये इतर किती स्पेअर आलेले आहेत तेवढा म्हणजे त्याचा हा कोऑर्डिनेशन नंबर असतो. इन द सिंपल क्युबिक crystal structure that result from stacking of a square close packed layer, each sphere is surrounded by 6 neighboring sphere, 4 in its own layer, 4 in its own layer, one above and one below. Hence, coordination number of any sphere in simple cubic is 6. In both hexagonal close pack HCP म्हणजे hexagonal close pack and CCP close packed structure किंवा FCC face centered cubic structure that result from stacking of a hexagonal close packed layer in two different ways. Each sphere is surrounded by 12 neighboring sphere, 6 in its own layers, 3 above and 3 below. Hence, the coordination number of any sphere in hexagonal close packed or CCP or FCC structure is a 12. म्हणजे यामध्ये आपण जर पाहिलं हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर असेल किंवा फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर असेल, यामध्ये जो एकूण 12 नेबरिंग स्पेअर्स हे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. म्हणजे त्यामध्ये पहिला लेअर जो आहे त्याचा 6 स्पेअर, त्यानंतर वरच्या लेअरचे 3 आणि खालच्या लेअरचे 3 असे एकूण 12 स्पेअर हे कुठल्याही एखाद्या स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो कोऑर्डिनेशन नंबर हा 12 आहे. त्यानंतर द नंबर ऑफ ओवाइड्स पर ॲटम इन HCP हेक्झागोनल क्लोज पॅक्ड अँड CCP. द टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल ovoids occur in HCP and CCP or FCC. There are two tetrahedral ovoids associated with each atom. The number of octahedral ovoids is half that of tetrahedral ovoid. Thus, there is a one octahedral ovoids per unit. आता यामध्ये जे आपण लेअर तयार करतो, पहिला लेअर ओन लेअर आणि त्याच्या खाली आणि वरती आपण लेअर तयार करत असतो स्पेअरच्या, आणि हे एकमेकावरती अरेंज करत असताना जो एम्प्टी स्पेसमध्ये तयार होतो त्या एम्प्टी स्पेसमध्ये या ठिकाणी त्याला ओवाइड्स म्हणतो आपण. त्या ठिकाणी तो त्याचा शेप जो आहे तो टेट्राहेड्रल असतो किंवा ऑक्टाहेड्रल ओवाइड्स असतो. हा या ठिकाणी ते सांगितलेलं आहे पहा, ऑक्टाहेड्रल किंवा टेट्राहेड्रल. त्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी. आता पॅकिंग इफिशियन्सी like coordination number, the magnitude of packing efficiency gives a measure of how tightly particles are packed together. Like coordination number, the magnitude of packing efficiency gives a measure of how tightly particles are packed together. Packing efficiency is the fraction or a percentage
of the total space occupied by the spare particles. That is, packing efficiency is nothing but the ratio of volume occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell into 100. यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी हे कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या ठिकाणी जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी पॅकिंग इफिशियन्सी हे कॅल्क्युलेट करता येते पहा. ठीक आहे. आता पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटाइस इज ऑप्टेन्ड बाय द फॉलोइंग स्टेप्स. आपण यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी हे मेटल क्रिस्टल सिम्पल क्युबिक मेटल क्रिस्टल्सच्या साह्याने आपण हे कॅल्क्युलेट कसं करता येतं हे पाहूया. त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप यामध्ये रेडियस ऑफ स्पेअर जो स्पेअर आहे त्याची रेडियस. आता त्याची लेंथ आपणाला माहीत आहे, त्याच्यावरनं रेडियस. इन क्युबिक सिम्पल क्युबिक युनिट सेल particles or spheres are at the corners and touch each other along the edge. A face of simple cubic unit cell is shown in figure 1.9. It is evident that A is equal to 2R or R is equal to A upon 2, where R is the radius of atom and A is the length of unit cell edge. आपण यामध्ये जर डायग्राम जर आपण पाहिली तर कुठल्याही स्पेस सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये यामध्ये एकूण 4 स्पेअर्स त्याच्या एक कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या आपणाला दिसतात आणि कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याची रेडियस म्हणजे काय की कुठल्याही स्पेअर्सची आर म्हणजे रेडियस आहे, आर म्हणजे रेडियस आणि ते स्पेअर आपण पाहिलेले आहेत. फेस ऑफ सिम्पल क्युबिक युनिट सेल फिगर 1.9 यामध्ये रेडियस आपण पाहिलेले आहे आणि ए म्हणजे 2R, ए इज इक्वल टू 2R. ठीक आहे. याच्यावर आपल्याला रेडियस हे काढता येते. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. व्हॉल्यूम कसा काढता येतो? जर स्पेअर असेल व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू, हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. Volume of a sphere is equal to 4/3 pi into r cube. 4/3 pi into r cube. Substitution of r from equation 1.6 gives volume of one particle is equal to 4/3 pi into a upon 2 raised to thrice is equal to pi a cube upon 6. याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ स्पेअर हा आपल्याला काढता येतो. आपल्याला ए दिलेला असतो, ए दिल्यानंतर पायची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे आणि त्याच्यावरून आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल्स हा कॅल्क्युलेट करता येतो. दिस इज नथिंग बट दी व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल्स. Then total volume of particles. Total volume of particles, because a simple cube unit cell contains only one particle. Simple cube contains only one particles. कुठलाही सिंपल क्युबिक असेल त्यामध्ये एकच सिंगल पार्टिकल्स हा प्रेझेंट असतो. सिंगल पार्टिकल्स हा त्यामध्ये प्रेझेंट असतो आणि सिंगल पार्टिकल असल्यामुळं व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल इज इक्वल टू पाय आर क्यूब डिवायडेड बाय 6. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल इज इक्वल टू पाय आर क्यूब अपॉन 6. ठीक आहे. देन पॅकिंग इफिशियन्सी. आता पॅकिंग इफिशियन्सीमध्ये जर आपण पाहिलं पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय
particles, volume occupied by particle in unit cell divided by total volume of unit cell into 100. Packing efficiency, volume occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell. यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करताना यामध्ये एकूण व्हॉल्यूम त्या पार्टिकलनी ऑक्युपाय केलेला आहे युनिट सेलमध्ये, त्याला डिवाइड आपण टोटल व्हॉल्यूम त्या युनिटचा टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलचा व्हॉल्यूम हा डिवाइड केल्यानंतर आणि त्याला मल्टिप्लाय 100ने केल्यानंतर येणार आन्सर जे आहे ते पॅकिंग इफिशियन्सी, हे जे आन्सर आहे ते पॅकिंग इफिशियन्सी त्या ठिकाणी त्याचं आन्सर आहे पहा. ठीक आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये पाय ए क्यूब अपॉन 6 डिवायडेड बाय ए स्क्वेअर इंटू 100 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 100 पाय अपॉन 6 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आपणाला माहीत आहे 100 इंटू 3.142 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 52.36%. पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी आपण व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल हे कॅल्क्युलेट केलेला आहे वरती. तो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल हा व्हॉल्यूम जो आहे तो पाय ए क्यूब अपॉन 6 आहे आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हा ए क्यूब आहे आणि त्याला 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर टोटल पॅकिंग इफिशियन्सी आहे ती पॅकिंग इफिशियन्सी 52.36% आहे. 52.36% आहे. Thus, in simple cubic lattice, 52.36% of total space is occupied by particles and 47.64% is empty space, that is void volume. याच्यावर आपण वाईड व्हॉल्यूम किंवा एम्प्टी स्पेसचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो. हा पॅकिंगचा व्हॉल्यूम जो आहे सिंपल क्युबिक लॅटाईसमध्ये 52.36% आहे आणि तो 100मधून जर मायनस केलं तर एकूण ऑक्युपाइड पार्टिकल्स बाय पार्टिकल्स और ऑक्युपाइड स्पेस बाय पार्टिकल्स हा जर 100मधून मायनस केला तर त्या ठिकाणी एम्प्टी स्पेस जो आहे त्याला आपण वाईड व्हॉल्यूम म्हणतो आणि तो एम्प्टी स्पेस हा 47.64 आहे. दिस इज एम्प्टी स्पेस. ठीक आहे. त्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटाईस. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटाईस. आता याचेही काही स्टेप्स आहेत यामध्ये. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटाईस, जसं सिंपल क्युबिकच्या काही स्टेप्स आहेत तशाच स्टेप्स ज्या आहेत त्या पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल्स इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटाईसच्या आहेत. यामध्ये रेडियस ऑफ स्पेअर और पार्टिकल्स, रेडियस ऑफ स्पेअर और पार्टिकल. आपण सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये पाहिले की 4 कॉर्नरला 4 स्पेअर आहेत आणि त्या 4 कॉर्नरचा आपण रेडियस पाहिला आणि त्या रेडियसवरून आपण ए हा थोडक्यात कॅल्क्युलेट केला. आता यामध्ये बॉडी सेंटर्ड क्युबिक क्रिस्टलमध्ये त्यामध्ये चारही कोपऱ्याला 4 हे स्पेअर येतातच. एकूण 8 स्पेअर असतात आणि एक सेंटरला एक स्पेअर असतो आणि याच्यावरून त्याची रेडियस आपल्याला रेडियस ऑफ पार्टिकल्स इन BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल पार्टिकल्स occupies the corners and in addition one particles in at the center of the cube. आपण जर फिगर पाहिली 1.10 यामध्ये फिगरमध्ये जर पाहिलं तर त्या बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये हे 4 कॉर्नरला 4 आणि एक सेंटरला एक स्पेअर असतो आणि
याच्यावर आपल्याला त्याची रेडियस ऑफ स्पेअर और पार्टिकल्स ही डिटरमाइन करता येते. ठीक आहे. आता यामध्ये जर फिगर आपण पाहिली 1.10 शोज दॅट द पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ द क्यूब touches two corners particles along the diagonal of the cube to obtain radius of the particle. रेडियस ऑफ द पार्टिकल्स यामध्ये जर आपण ते पार्टिकल जर पाहिले तर त्या पार्टिकलमध्ये हे एकमेकांना कनेक्ट झालेले आपणाला पाहायला मिळतात. पहा यामध्ये जे कॉर्नरचे दोन पार्टिकल्स आणि सेंटरचा पार्टिकल्स हा एकमेकांना कनेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्यावरनं आपण जर डायग्रॅम जर पाहिली तर त्या डायग्रॅममध्ये ट्रँगल FED अँड बॉन्ड अँगल FED इज 90 डिग्री. आता याच्यावर आपल्याला देअरफॉर the FD square is equal to FE square plus ED square is equal to A square plus A square is equal to 2A square because FE is equal to ED is equal to A. For triangle AFD हा ट्रँगल आपण जर पाहिला AFD म्हणजे AF आणि D AFD हा जर ट्रँगल आपण पाहिला तर या ट्रँगलमध्ये AFD बॉन्ड अँगल ADF हा 90 डिग्री सेल्सिअसचा आहे. आणि याच्यावर आपण पाहतो AF स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर. आता यामध्ये AF स्क्वेअर मिळालेला आहे. सबस्टिट्यूट इक्वेशन नंबर 1.8 इंटू इक्वेशन नंबर 1.9 yields AF square is equal to A square plus 2A square is equal to 3A square because AD is equal to A or AF is equal to root 3A. The figure 1.10 shows that AF is equal to 4A. AF is equal to 4A. फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर AF जो आहे तो AF is equal to 4A येते. आता त्यामध्ये सबस्टिट्यूशन ऑफ AF फ्रॉम इक्वेशन 1.10 गिव्स रूट 3A is equal to 4R and hence R is equal to root 3 upon 4 into A. This is nothing but the radius of a sphere. ठीक है. Then volume of sphere particles is equal to 4 upon 3 pi r cube. Substituting for the r from equation 1.11 gives volume of one particle is equal to 4 upon 3 pi root 3 upon 4 a cube is equal to 4 upon 3 pi into root 3 raised to cube upon 64 a cube is equal to root 3 pi a cube upon 16. This is nothing but the volume of one particles. हा व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. आता व्हॉल्यूम ऑफ स्पेअरमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचे एक फिक्स असा एक फॉर्म्युला आहे. त्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल कॅल्क्युलेट करायचा. तो फॉर्म्युला म्हणजे 4 अपॉन 3 पाय रूट 3 अपॉन 4 a क्यूब. आता यामध्ये हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 4 अपॉन 3 पाय इंटू रूट 3 क्यूब अपॉन 64 a क्यूब हे आन्सर हे रूट 3 पाय a क्यूब अपॉन 16 हे जे आन्सर आलेलं आहे ते व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल्स आहे. आता त्यानंतर टोटल व्हॉल्यूम आपण जर पाहिला टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स युनिट सेल बॉडी सेंटर्ड क्यूब कंटेन्स 2 particles. Hence volume occupied by particles in body centered cube unit cell is 2 into 2 root 3 pi a cube upon 16 is equal to root 3 pi a cube upon 8. 2 into
2√3 pi a cube upon 16 is equal to √3 pi a cube upon 8. This is nothing but the total volume of particles. Total volume of particles. ठीक है. Then packing efficiency. Last point, packing efficiency. Packing efficiency is equal to volume occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell. आपण वरती आपण हा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स हा कॅल्क्युलेट केलेला आहे आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हा 8 a क्यूब आहे. म्हणून हे जर आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर त्या ठिकाणी आपणाला जो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स हा कॅल्क्युलेट करता येतो. हे जर सबस्टिट्यूट केले इज इक्वल टू √3 पाय a क्यूब अपॉन a क्यूब 8 a क्यूब into 100 is equal to 64%. Thus, 64% of the total volume in body-centered cube unit lattice is occupied by atoms and 32% is empty space or void volume. यामध्ये 64% हा व्हॉल्यूम बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट लॅटाईसमध्ये ऑक्युपाइड केलेला असतो आणि त्यातला एम्प्टी जो आहे तो एम्प्टी 32% हा स्पेस हा एम्प्टी स्पेस किंवा त्याला आपण व्हाईट्स असं म्हणतो. ठीक आहे. हे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले लक्षात ठेवणं आवश्यक आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम आहेत. ओके. धन्यवाद.